जे बघायचं आहे ना तो शेवटचा एंडिंगचा पोर्शन बघायचा आहे. जेव्हा आपण टॉपिक सुरू केलं होतं, आता जर टॉपिकचं नाव म्हणलं तर सिंपली काय असणार आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन काय असतात, असेक्शुअल काय असते, सेक्शुअल काय असते. असेक्शुअल मध्ये आपण प्रकार सुद्धा बघितलेले आहेत. ठीक आहे, सेक्शुअल मध्ये फ्लावर काय असते, मायक्रोस्पोरोजेनेसिस काय असते, मेगास्पोरोजेनेसिस काय असते. ठीक आहे, स्ट्रक्चर बघितलं, बऱ्याच गोष्टी शिकल्या. त्याच्यानंतर आपण फर्टिलायझेशन बघलो. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय बघलो होतं, डबल फर्टिलायझेशन. आता आपल्याला या लेक्चरमध्ये पुढचा जो पॉईंट बघायचा तो म्हणजे सिग्निफिकन्स, की बाबा हे डबल फर्टिलायझेशन झाल्यामुळे नेमकं काय होते. तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, डबल फर्टिलायझेशन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंजिओस्पर्म. कशाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे डबल फर्टिलायझेशन, एंजिओस्पर्म. अँड इट इन्शुअर दॅट पॅरेंट प्लांट इन्वेस्ट अ सीड विथ अ फूड स्टोअर. बघा, जो पॅरेंट प्लांट आहे ना, इन्वेस्ट म्हणजे जमा करणे. इन्वेस्ट म्हणजे काय, स्टोअर करणे, जमा करणे. सीड सोबत काय ठेवणे, म्हणजे जे एम्ब्रियो आहे त्या एम्ब्रियो सोबत काय आहे, फूड पण आहे. सिंपल इफ द एग इज फर्टिलाइज्ड. पण हे केव्हा होणार आहे, एग इज अ फर्टिलाइज्ड. हा पहिला पॉईंट. म्हणजे काय कॅरेक्टर सिग्निफिकन्स पहिलं, इट इज डबल फर्टिलायझेशन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंजिओस्पर्म. इन दिस पॅरेंट स्टोअर और इन्वेस्ट फूड विथ अ सीड. पहिलं समजलं. दुसरा पॉईंट, आता मला सांगा, या ठिकाणी दोनदा फ्यूज जमा होतो बघा. एक सोबत झाले त्याला काय म्हणतात, सिंगॅमी म्हणतात. सिंगॅमी डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होते, त्याला काय म्हणतात, झायगोट म्हणतात. ओके, म्हणजे जो डिप्लॉइड झायगोट तयार झालाय हा डेव्हलप होऊन काय तयार करतो, आणि विच कॉन्सिक्वेंटली डेव्हलप इनटू अ न्यू प्लांट. म्हणजे पहिल्यांदा तर काय होतं माहिती आहे काय, आपलं हे एक सेल किंवा एक न्यूक्लियस, दुसरा आलेला मेल गॅमेट, त्या दोघांचं काय झालं, फ्युजन झालं. फ्युजन. ओके, काय तयार झालं रे, झायगोट तयार झाला. झायगोट कसा असतो, डिप्लॉइड असतो. झायगोटचं कन्व्हर्जन होते एम्ब्रियो, आणि हा एम्ब्रियो पासून काय तयार होते, न्यू प्लांट. हा सिक्वेन्स समजालं. एक सेल, आणि हे दोघं पण कसे, हॅप्लॉइड हॅप्लॉइड, डिप्लॉइड. एम्ब्रियो पण डिप्लॉइड, न्यू प्लांट पण डिप्लॉइड असणार आहे. हा एक सिक्वेन्स असतो. समजलं. हा दुसरा सिग्निफिकन्स. ओके, म्हणजे न्यू प्लांट इज डेव्हलप्ड बाय द एम्ब्रियो कॉन्सिक्वेंटली इनटू अ न्यू प्लांट. म्हणजे नवीन प्लांट तयार होते एम्ब्रियो पासून. एम्ब्रियो तयार होते कोणापासून, झायगोट पासून. दुसऱ्या नंबरचा सिग्निफिकन्स. आता तिसऱ्या नंबरचा तुम्ही बघा, इथे ट्रिप्लॉइड काहीतरी तयार होत होतं. आपल्याला डिप्लॉइड माहिती आहे, ट्रिप्लॉइड काय तयार होते, पेन तयार होते का, त्याला पीईएन, पेन. पेन म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म, त्याला आपण स्टोअर फूड म्हणतो. फूड आहे सिंपली. म्हणजे द ट्रिप्लॉइड पेन डेव्हलप इनटू द न्यूट्रिटिव्ह. न्यूट्रिटिव्ह म्हणजे पालन पोषण करायला, पोषण करण्यासाठी. न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म टिश्यू. फक्त एवढं लक्षात ठेवा, ट्रिप्लॉइड पेन डेव्हलप इनटू द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. एक तिसरा नंबरचा पॉईंट. त्याच्यानंतर बघा, it restores the diploid condition by fusion of haploid male gamete with a haploid female gamete through the skin gamete. बघा लक्ष द्या, एखादा प्लांट आहे, प्लांट डिप्लॉइड असते की हॅप्लॉइड असते, डिप्लॉइड असते. त्याचे गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड. डबल फ्युजन होते, डिप्लॉइड तयार करतात की हॅप्लॉइड तयार करतात. म्हणून इथे काय म्हणते बघा, लक्ष द्या, इट रिस्टोर म्हणजे परत पहिल्याच्या सारखं करणं. म्हणजे इट रिस्टोर्स द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ अ हॅप्लॉइड मेल गॅमेट. बरोबर आहे, हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजन होते आणि रिस्टोर करायला, म्हणजे डिप्लॉइड पासून डिप्लॉइड स्ट्रक्चर होत आहे कोणामध्ये, इन अ डबल फर्टिलायझेशन. and it also helps to avoid the polyembryony. poly म्हणजे एम्ब्रियोनी, म्हणजे एम्ब्रियो म्हणजे अनेक एम्ब्रियो तयार व्हायला काही तर नाही, एकच तयार होणार. एक मेल गॅमेट, एक सेल फ्यूज व्हायला एकच एम्ब्रियो तयार व्हायला ना, म्हणून त्याला म्हणायचं मोनो एम्ब्रियो. सिंपली एकच एम्ब्रियो होतो. आणि हे कोणाला अवॉइड करायला, काय होऊ देत नाही, अवॉइड polyembryony. These are the some characteristics of the or the significance of the double fertilization. Now write down the heading name, significance of double fertilization. Significance of double fertilization. Double fertilization is the features of double fertilization
is a feature of कोणाचे रे अँजिओस्पर्म कोणाचा पिक्चर आहे तो अँजिओस्पर्म पहिला दुसरा याच्यामध्येच आहे अजून एक कोणता पॉईंट होता parent invest seed with food दूसरा diploid zygote develop into embryo and embryo develop into a new plant. Diploid zygote develop बरोबर आहे ना diploid zygote ची डेव्हलपमेंट होते develop into diploid zygote develop into embryo and embryo develop into new plant and embryo develop into new plant बरोबर आहे की नाही हो बरोबर आहे डिप्लॉइड पासून काय तयार होतोय एम्ब्रियो तयार होतोय आणि एम्ब्रियो पासून तयार काय होतोय न्यू प्लांट तयार होतोय हा दुसरा पॉइंट त्याच्यानंतर 3 पेन तयार होते बघा इन दिस triploid PEN form which is nutritive tissue कोणता टिश्यू आहे न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा जो पॉइंट फोर्थ नंबर इन दिस diploid structure is restored after fertilization of a gamete परत हे रिस्टोर होऊ शकतात शेवटचा पॉइंट पाचवा जो सिग्निफिकन्स मध्ये आहे इट आल्सो अवॉइड पॉलीएम्ब्रियो पॉलीएम्ब्रियो इट आल्सो अवॉइड पॉलीएम्ब्रियो खूप महत्वाचे आहे पाचच आहेत लक्षात ठेवायचं एक एक घटक कोण कोणते यांचे काय सिग्निफिकन्स आहे काय आहे ते सिग्निफिकन्स आले पॉइंट लक्षात आले काय मागे डन आता जो पुढचा जो घटक आपल्याला शिकायचा ना आपण आपल्याकडे पुढचा जो घटक आहे तो एंडोस्पर्मचा असणार आहे कोणता घटक आहे तो एंडोस्पर्म कोणता एंडोस्पर्म आपण पीईएन बघलं ना पीईएन प्रायमरी एंडोस्पर्म तो वाला आता आपला जो घटक आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म मला माझा सिंपल क्वेश्चन आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म केव्हा होते बिफोर फर्टिलायझेशन फर्टिलायझेशन फॉर द पोस्ट फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर होते ना म्हणून इथे काय म्हणते बघा द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज रिपीटेडली डिवाइड्स कोणत्या त्याचं ना मायटोटिकली टू फॉर्म अ टिश्यू कॉल्ड एज द एंडोस्पर्म आणि हे कुठे आहे इन अ पोस्ट फर्टिलायझेशन आपण बघलं ना देयर आर 3 मेन इव्हेंट रिप्रोडक्शन मध्ये पहिला आहे प्री फर्टिलायझेशन आणि तिसरा आहे पोस्ट म्हणजे हा घटक कशामधला आहे पोस्ट गॅमेट फॉर्मेशन कशामध्ये प्री फर्टिलायझेशन गॅमेट फॉर्मेशन गॅमेट आता तयार व्हायला येतात
आणि फ्युजन ऑफ गॅमेट्स फर्टिलायझेशन. लक्षात ठेवा, आपण शेवटी जेव्हा रिवाइज करायचे तेव्हा तर मी सांगेन तुम्हाला. तर आता नेक्स्ट जो घटक आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. म्हणजे ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज रिपीटेडली डिवाइड कोणत्या डिव्हिजनना मायटोटिकली टू फॉर्म द न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज द एंडोस्पर्म. In a post-fertilization changes within the ovule, the embryo and endosperm are seen to develop simultaneously. आता तिथं दोघं जण डेव्हलप झाले, एक एम्ब्रियो पण आहे आणि दुसरा एंडोस्पर्म. दुसरं कोण आहे? एंडोस्पर्म. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आफ्टर पोस्ट फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशनच्या नंतर. द अदर सेल्स ऑफ एम्ब्रियो सॅक, तुम्हाला माहिती आहे दुसरे पण सेल होते ना. किती सेल असतात एम्ब्रियो सॅक मध्ये? 7 असतात. किती असतात? 7. अदर सेल्स ऑफ एम्ब्रियो सॅक हे काय म्हणतात आता? डिसऑर्गनाइज्ड. अगोदर सिस्टमॅटिक होते, वर 3 होते, खाली 3 होते, सेंटरला 1 होतं, होतं की नाही. आता हे काय म्हणजे डिसऑर्गनाइज्ड वाले. कुठल्या कुठं याला म्हणायचं डिसऑर्गनाइज्ड. सूनर और लेटर द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस triggers cell division which leads to the formation of endosperm. बघा 3 पेन तयार झालं की ट्रिगर करते. काय करा तुम्ही आता? सेल डिव्हिजन सुरू करा म्हणून इथे दिले आहे फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस triggers cell division which leads to the formation of endosperm. म्हणजे पेन तयार झाला की तिथून त्या ठिकाणी काय होतं? एंडोस्पर्म तयार होते. आता बघा या ठिकाणी 3 प्रकारचे एंडोस्पर्म असतात. किती प्रकारचे एंडोस्पर्म असतात? महत्वाचे. किती प्रकारचे? 3. कोणाचे? एंडोस्पर्म have how many types? 3 types. मतलब पहिला जो टाइप आहे ना त्याला म्हणायचं न्यूक्लिया. पहिल्याचं नाव काय आहे? न्यूक्लिया. न्यूक्लिया म्हणजे काय रे? न्यूक्लियस. म्हणजे इथं कोणाचं ब्रेकडाऊन झालंय? न्यूक्लियसचं झालंय, त्याचं डिव्हिजन झालंय म्हणून त्याला म्हणायचं न्यूक्लिओर. न्यूक्लियर सेल डिव्हिजन सिंपली होते. आणि न्यूक्लियर एंडोस्पर्म इथं बघा हे वाले एंडोस्पर्म तयार झालं. झाला काही सगळीकडे बघा न्यूक्लियस वाले आहे की नाही सगळ्याकडे. हा काय आहे? एंडोस्पर्म. आणि हा काय दिसतो? हा काय दिसतो? हा ऊसपोट. हे सोडा, हे 2 डायग्राम तुम्ही बघल्या तर तुम्हाला काय तयार झालेलं दिसला? एंडोस्पर्म. कोणापासून झालं माहिती का? न्यूक्लियस पासून. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं म्हणून त्याचं नाव काय पडलं? न्यूक्लियर एंडोस्पर्म. एक लक्षात ठेवा. आपल्या पुढे मी अजून सांगतो. दुसरा आहे सेल्युलर. दुसरा काय आहे? सेल्युलर. आपल्याला अजून ते पण बघायचं. सेल पासून तयार झाला. एंडोस्पर्म कोणापासून तयार झालाय होता? सेल पासून तयार झाला. आणि तिसरा जो आहे हा खूप महत्वाचा आहे. त्याला म्हणायचं हेलोबियल. काय म्हणायचं? हेलोबियल. बघा इथे 2 तयार झाले बघा. वर काहीतरी वेगळं 2 टाइप झालं ना. लोबुलार लोब तयार झाल्यासारखं. हेलिबुलार किंवा हेलोबियल. म्हणजे किती प्रकारचे एंडोस्पर्म आहेत? पहिला न्यूक्लियर, दुसरा सेल्युलर, तिसरा हेलोबियल. आता आपल्याला एक एक बघायचंय पण त्याच्या अगोदर आपण याचे पॉइंट नोट करूया. चालेल ना? टाका हेडिंग टाका. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियो डिप्लॉइड असतो की हॅप्लॉइड असतो? डिप्लॉइड असतो. सॉरी हा एंडोस्पर्म गडबडीत झालं. त्याला एंडोस्पर्म. एंडोस्पर्म डिप्लॉइड असतो की हॅप्लॉइड? डिप्लॉइड असतो रे बाबा. एंडोस्पर्म कसा असतो? डिप्लॉइड असतो ना. Triploid pen repeatedly divides mitotically to form nutritive tissue. पहिला पॉइंट. ट्रिप्लॉइड 3 आहे मला. ट्रिप्लॉइड कोण? पेन PEN repeatedly divides कसं? mitotically ना. divides mitotically and form. काय फॉर्म करतो? and form endosperm. काय फॉर्म करतो इथं? एंडोस्पर्म फॉर्म करतो. पहिला तो एंडोस्पर्म म्हणजे कशा? टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. टू फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू called as endosperm.
as endosperm. दूसरा पॉइंट, it is the post fertilization process. It is a post fertilization process. It is a post म्हणजे नंतर, कोणानंतर, फर्टिलायझेशन नंतर, नंतर म्हणतात इट इज द पोस्ट fertilization, after fertilization process, development of embryo. There are 3 types of endosperm. There are 3 types of endosperm. 3 types of endosperm. एक बघायचं आपल्याला. त्यातला फर्स्ट ए नंबर काय आहे? न्यूक्लियर. दूसरा सेलुलर. तीसरा त्यातला आता आपल्याला काय शिकायचं आहे? पहिला शिकायचं. त्याला मोड ऑफ डेव्हलपमेंट सुद्धा म्हणतात. न्यूक्लियर टाइप, सेल्युलर टाइप आणि हेलोबियर टाइप. न्यूक्लियर टाइप, सेल्युलर टाइप and हेलोबियर. There are 3 types of mode of development of endosperm. तीन है. न्यूक्लियर, सेल्युलर, after that हेलोबियर. त्यातला आता आपल्याला कोणते शिकायचं आहे मुलांना? पहिला वाला शिकायचं. बघूया. ठीक आहे. न्यूक्लियर टाइप पहिला कोणता आहे? आता न्यूक्लियर टाइप ऑफ हे जे काय म्हणतात आपण मोड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो आहे, एंडोस्पर्म आहे, हे जवळपास 161 स्पेसिस ऑफ एंजिओस्पर्म मध्ये आढळते. किती? 161 डिफरंट फॅमिलीज ऑफ एंजिओस्पर्म. हियर द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. मी काय बघा म्हणूनच त्याला न्यूक्लियर म्हणले ना, म्हणून इथे काय होतं बघा, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड. तुम्हाला प्रश्न पडतो रिपीटेडली म्हणजे काय? हमेशा रिपीट 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 रिपीट. समजा 1 चे 2 झाले, 2 चे 4 झाले, 4 चे 8 झाले, 8 चे 16 झाले, बरोबर ना? 1632 झाले, 32 रिपीटेडली वाले ना, याला म्हणायचं रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन. रिपीट वाले. पण इथं कोणाचं रिपीट वाले माहिती आहे का? न्यूक्लियस. पण न्यूक्लियस कोणाचा आहे? एंडोस्पर्मचा. बरोबर आहे. म्हणून याला म्हणतात न्यूक्लियर टाइप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ओके. हियर द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड. कसं? मायटोटिकली. इथं खूप महत्त्वाचं हे वाक्य. विदाउट वॉल फॉर्मेशन. काय फॉर्म होत नाही इथं? वॉल. बघा लक्षात, सेलचं डिव्हिजन झालं तर वॉल फॉर्म होईल. सेल वॉल फॉर्म होते. ओके. किंवा सेल मेम्ब्रेन फॉर्म होते. पण इथं कोणाचं डिव्हिजन वाले? न्यूक्लियसची वॉल तयार होणार आहे का? नाही. म्हणून काय तयार होत नाही? विदाउट फॉर्मेशन ऑफ द वॉल टू प्रोड्युसेस अ लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लिया. बघा, लार्ज नंबर ऑफ कोणते न्यूक्लिया तयार करतात? फ्री. फ्री फ्री म्हणजे मोकळे न्यूक्लिया. तुम्ही बघले ना बघा किती नंबर ऑफ लार्ज नंबर ऑफ न्यूक्लिया इथं तयार झाले. हे पहिली डायग्राम आहे. ओके. झायगोट आहे. हा काय आहे? झायगोट. बघायला इथला एकच तो काय आहे? ऊस ओर आहे. पुन्हा याच्यापासून ते झायगोटचा काय तयार झाला? उरलेले न्यूक्लियस आहे. त्याचा आता कोणतं डिव्हिजन वाले? मायटोटिक डिव्हिजन. आणि काय तयार झालं तुमचा? एंडोस्पर्म तयार झाला. म्हणजे सिंपली आपल्याला जर पहिला बघायचं असेल तर टाका हेडिंग टाका. काय हेडिंग आहे बेटा? न्यूक्लियर टाइप. त्याची डायग्राम. एम्ब्रियो आहे.
न्यूक्लियर डिव्हिजन ड्रॉ करा न्यूक्लियर डिव्हिजन वॉल फॉर्म आहे का नाही फक्त कोणाचं न्यूक्लियर डिव्हिजन आले म्हणून त्याला so many nuclei large amount of nuclei are formed एंडोस्पर्म हा जो एंडोस्पर्म तयार झाला ना तो एंडोस्पर्म आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म तर हा वरचा एम्ब्रियो याचं कोणतं डिव्हिजन झालं मला कोणी सांगा मायटोटिक रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन पण कोणाचं झालं ऑफ न्यूक्लियस हा शब्द महत्वाचा आहे ऑफ न्यूक्लियस आणि लार्ज अमाउंट मध्ये काय तयार झाले न्यूक्लिआय तयार झाले त्यातला पहिलं वाक्यातून नोट करायचं It is the most common type found in a 161 angiospermic family. It is most common in 161 families of angiosperm. The most common है angiosperm मध्ये 161 फॅमिलीज मध्ये लक्षात ठेवायचं एखाद्या वेळेस आपल्याला सीईटी मध्ये याचा क्वेश्चन येऊ शकतो किती फॅमिलीज मध्ये तर ते किती असणार आहे 161 फॅमिलीज मध्ये नोट इट झालं सेकंड वन इन दिस टाइप ऑफ डेव्हलपमेंट इन दिस टाइप ऑफ डेव्हलपमेंट इन दिस टाइप ऑफ डेव्हलपमेंट Dash is repeatedly mitotically divided. Right? Nucleus mitotically divides and form large number of nuclei. Large number of nuclei without forming walls. Without forming wall. Wall तयार होते का नाही न्यूक्लियस डिव्हिजन होते आणि इथं विदाउट फॉर्मिंग हा एक वर्डला अंडरलाइन करा वॉलच तयार होत नाही आपण बघितलं वॉल तयार होत नाही आता हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते ना हे तुम्हाला असं वरून दिसतं स्ट्रक्चर असं आपण बघायला ह्याच्यामध्ये एक मोठा लार्ज व्हॅक्यूल प्रेझेंट असतो काय प्रेझेंट असतो व्हॅक्यूल म्हणजे आपला जो फुगा असतो ना फुग्यासारखा एक ऑर्गन प्रेझेंट असतो रिकामी जागा असते त्याच्यामध्ये ह्याच्या आतमधल्या साईडला कुठं प्रेझेंट असतो आतमधल्या साईडला आणि त्याला बाहेर ढकलत असतो कुठे ढकलत असते टुवर्ड्स द पेरिफेरी सेंटर पेरिफेरी सेंटरकडे म्हणजे सेंटर बाहेरच्या साईडला आउटर रिजनला म्हणजे कोणतं रिजन म्हणतात त्याला पेरिफेरी आता याला बाहेरच्या साईडला ढकलाय ना म्हणून आता एक पॉइंट आपल्याला नोट करायचा आहे इन दिस large vacuole is present
at a center centerला at a center which pushes push म्हणजे ढकलणे which pushes काय पुश करत बघा which pushes nuclei towards the periphery which pushes nuclei towards म्हणजे ढकल towards म्हणजे चाकडे towards periphery कुठे ढकलायला पेरिफेरी कडे ढकल लक्षात ठेवा याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे आणि आपण आताच म्हटलं की सर याच्यामध्ये काय नसतात वॉल्स नसतात पण लेटर ऑन याच्यामध्ये काय तयार होतात वॉल तयार होतात लेटर वॉल आर डेव्हलप्ड अराउंड न्यूक्लियाय and forms बघा आता वॉल तयार झाले मग एका सेलचे मल्टी न्यूक्लियर तयार झाले वॉल तयार झाली म्हणजे मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर तयार झालं म्हणून लेटर वॉल्स आर डेव्हलप अराउंड द न्यूक्लियर अँड फॉर्म्स मल्टी सेल्युलर एंडोस्पर्म फॉर्म अँड फॉर्म मल्टी सेल्युलर एंडोस्पर्म बस थोडे पॉइंट यामध्ये पाहिजे वॉल तयार झाल्यानंतर त्याला म्हणतात मल्टी सेल्युलर त्याच्या अगोदर मल्टी न्यूक्लियर आणि काही जणांमध्ये सेलवर फॉर्मेशन होत नाही जसं की वेट आहे सनफ्लावर आहे कोकोनट आहे आता जे कोकोनट असतो कोकोनट इज एन मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इन द आउटर पार्ट अँड फ्री न्यूक्लियर एज वेल एज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन द सेंटर हा पॉइंट मी सांगेन पण झाला पाचवा पॉइंट मी काय म्हणतो तुम्हाला समजायला का आपण कोकोनट खाल्ले म्हणजे नारळातून पाणी निघते पाणी येते ना सिंपली फोडल्यानंतर पण त्याच्यामध्ये बघा त्याचे नारळाचं स्ट्रक्चर आहे समजून घ्या आता हे आपलं नारळ आहे तर हा मधला खोबराचा भाग आहे हा कोणता भाग आहे आता त्याला कर्नल म्हणतात वाटतं आणि मध्ये काय असते पाणी असते खोबर आपलं खोबर असतं त्याला बहुतेक मला कर्नल म्हणतात असं मला वाटतं आणि मध्ये काय असते नारळाचं पाणी असते ना हे दोघं पण एंडोस्पर्म आहे लक्षात ठेवा दोघं पण काय दोघं पण एंडोस्पर्म आहे आणि कोणत्या टाइपचे एंडोस्पर्म आहेत ना न्यूक्लियर टाइपचे एंडोस्पर्म आहे आता इथे लक्ष द्या हे जे तुम्हाला कर्नल तयार झाले ना हा भाग इथं काय तयार फॉर्म झाले माहिती का वॉल्स आर फॉर्म म्हणून हे सेल तयार झाले मल्टी सेल आणि इथे सेंटर मध्ये काय झाले वॉल फॉर्म झाली का विदाउट समजायला काय समजायला ओके जे नारळाचं जे पाणी आहे हे कोणत्या टाइपचं न्यूक्लियस आहे न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म आहे पण त्याच्यामध्ये वॉल तयार झाली का ज्याच्यामध्ये वॉल तयार झाली ते काय असेल खोबर आणि ज्याच्यात झालं नाही ते पाणी एक गोष्ट लक्षात ठेवा आता याच्यामध्ये 5वा नंबरचा पॉइंट ऍड करा इन सम केसेस walls are not formed or it incomplete example wait म्हणजे हा हो wait sunflower सूर्य and coconut कोकोनट विषय घ्यायचा आपल्याला कोकोनट विषय काय घ्यायचं कोकोनट has multicellular endosperm coconut has
multicellular endosperm in dash part मला बघायचं in a dash part पहिलं वाक्य दुसरं वाक्य and free nuclei are endosperm is present at dash part. Fill in the blanks. Try this one. Simple. याला म्हणायचं coconut has multicellular endosperm. या ठिकाणी आपण व्यवस्थित पद्धतीने काय म्हणलं माहिती का न्यूक्लियर आणि कोकोनट मला एक्झाम मध्ये येईल ना बाबा which type of nuclear which type of endosperm development occur in a coconut तर तुम्ही काय सांगणार कोणतं न्यूक्लियर मध्ये पण दोन प्रकार आहेत त्याचे आउटर साइडला असणारे मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म आणि इनर साइडला कोणता असणार आहे फ्री न्यूक्लियाय म्हणूनच ते पाण्याच्या रूपामध्ये असते समजलं की नाही जीवनशास्त्र काही नासक पण निघते तर त्याचं असते की बाबा ते इनकम्प्लीट झालेलं असतं ते काय झालेलं असतं इनकम्प्लीट प्रॉपरली त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे का नाही म्हणून ते नासलेलं निघते देवाला आवडणं म्हणून ते नासलेलं निघणं असं राहणार ते त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट डेव्हलपमेंट काय झालेली असते एंडोस्पर्म आता समजलं तुम्हाला जेव्हा या ठिकाणी न्यूक्लियर एंडोस्पर्म येईल तेव्हा कोकोनट हे महत्वाचं आहे कोकोनट म्हणजे खोबर आपलं सिंपल त्याला काय म्हणतो नारळ त्याच्यामध्ये दोन प्रकार राहतात बियाचा नारळ आणि खायचा नारळ दोन्हीमध्ये पाणी येते आणि दोन्हीमध्ये पण एंडोस्पर्म तयार झालेला असतो बरं ठीक आहे तर आता मग आपण आजचं लेक्चर इथेच थांबूया बरेच पॉईंट शिकवले तेवढे सगळे पॉईंट तुम्हाला वाचायचे आहेत ओके चालेल ठीक आहे उद्याच्या लेक्चर मध्ये आपण याच्या पुढचे दोन पॉईंट बघूया तर कोणकोणते आहेत माहिती आहेत ना वा सेल्युलर दुसरा हेलोलियर माहित नाही म्हणून